माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीने टोफूची फॅक्टरी चालू केली, टोफू मॅन्युफॅक्चर करण्याची फॅक्टरी. त्या फॅक्टरीमध्ये त्यांनी पूर्ण आलिशान फॅक्टरी सेटअप केला. त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स, खूप ऑटोमेटेड इक्विपमेंट्स टाकले, स्टाफ चांगला हायर केला. आणि नंतर मी जेव्हा त्यांना विचारलं की तुमचं मार्केटिंग बजेट काय आहे, तर त्यांचा प्रश्न होता, सर मार्केटिंगसाठी बजेट कशाला, लोक रेफरन्स देतील. हीच चूक सगळ्यात मोठी कुठलाही व्यावसायिक आजच्या तारखेला करताना दिसतोय. जर तुम्हाला व्यवसाय उभा करायचा असेल तर त्या व्यवसायामध्ये तुमचं मार्केटिंगचं एक सेट बजेट असणं गरजेचं आहे. कारण ज्या व्यवसायाला मार्केटिंगचं बजेट नाही तो व्यवसाय स्केलअप नाही होऊ शकत. सो बिझनेस प्लॅन करत असताना कधीही मार्केटिंग बजेट हे इम्पॉर्टंट आहे. आयडियली मला विचाराल तर तुमच्याकडे जी इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीचे 15 ते 25% हे तुमच्याकडे मार्केटिंगसाठी असणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामधले पण 5% हे तुम्ही ट्रायल मार्केटिंग बजेटवरती टाकणं गरजेचं आहे. कारण तुम्ही मार्केटिंग चालू केली आणि त्यातनं तुम्हाला लीड्स आल्या, त्यातनं बायर्स मिळाले, असं कधीच होत नाही. तुम्हाला ट्राय करावं लागतं की कुठला प्लॅटफॉर्म तुम्हाला जास्त बायर देतो आहे किंवा कुठला प्लॅटफॉर्म तुम्हाला जास्त लीड्स देतो आहे, आणि त्याप्रमाणे त्यानंतर तुम्ही तुमची एक सेट मार्केटिंग कॅम्पेन रन करू शकता. पण लक्षात ठेवा, मार्केटिंगच्या बजेटशिवाय व्यवसाय उभा करणं आजच्या तारखेला शक्य नाही.